हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 जेमतेम 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत. म्हणजे यांचा गेम जो आहे ना तो आपापसातला गेम आता संपलेला आहे. एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा जो गेम होता तो आता संपलेला आहे, कारण लास्ट शेवटी आपल्याला 5 लोक फायनलिस्ट मिळालेले आहेत. तिथे यांचा गेम जो आहे तो वेगळ्या पद्धतीने सुरू झालेला आहे की माणूस म्हणून हे शेवटचे 4-5 दिवस तुम्ही काय आहात हे दाखवण्याचा हा गेम होता. परंतु या गेम मध्ये काही लोकांनी असे काही चेहरे दाखवलेले आहेत की पूर्ण सीझन भर त्यांचे चेहरे आपल्याला दिसलेच नव्हते. आणि या 4-5 दिवसात हे चेहरे असे दिसले की लोकांना म्हणजे पश्चाताप झाला असेल की आपण या व्यक्तीला सपोर्ट केला. म्हणजे आपण पाहिलं रेवाला जाण्याच्या वेळी जे तन्वीने जी कविता केली त्याच्यानंतर प्रेक्षक सुद्धा खूप भडकलेले आहेत की बाबा एक आनंद, एक क्षण होता तो ज्यामध्ये 5 फायनलिस्ट मिळाले होते आणि अनुश्री आणि विशालच्या त्या आनंदावरती विरजन टाकण्याचं काम तन्वी मॅडमने केलेलं आहे. म्हणजे हे कितपत योग्य आहे. आता शेवटच्या क्षणाला आल्याच्या नंतर तुम्ही प्रेक्षकांवर सुद्धा हे गोष्ट करताय की प्रेक्षकांनी हे 5 फायनलिस्ट निवडून दिलेले आहेत आणि तुम्ही इथे सुद्धा तुमचा जळफळाट, समताप, इगो सगळं काही दाखवताय. म्हणजे पूर्ण सीझनभर ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या तुम्ही आता पुन्हा लास्ट फायनलिस्ट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तेच करताय, बरोबर ना. म्हणजे तुमचा जो खरा चेहरा आहे ना तो प्रेक्षकांनी आता पाहिलेला आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की बाबा तन्वीला इतकं जळफळाट होतोय का तर अनुश्री आणि विशाल फायनल 5 मध्ये आलेले आहेत. तिचं असं म्हणणं आहे की आपण संस्काराच्या गोष्टी तन्वी बोलते दीपालीशी की काय संस्कार हेच आपल्याला दिलेत का, खोटं बोलण्याचे संस्कार दिलेत का, आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय शिकवलं की कधी खोटं बोलायचं नाही. पण खरंच सांगा तन्वी मॅडम, तुम्ही कधीच खोटं बोलला नाहीत का हो? म्हणजे किती आहे? काय म्हणतात ना, जे म्हणतात ना शीशे के घर जिनके होते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेकते. तर ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही सुद्धा बिग बॉस मध्ये खूप वेळा खोटं बोललेला आहात. खूप काही करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. आणि आता ठीक आहे, हा गेम आहे, तुम्ही त्या गेम सारखं तुम्ही त्याला ट्रीट करा. जर तुमचे कॉम्पिटिटर आहेत ते पण तुमच्या बरोबर आलेले आहेत तर त्यांचं अभिनंदन करायचं सोडून तुम्ही इतका जळफळाट करताय. आणि राकेशचा इगो मला इतका दिसला यामध्ये की विशाल स्वतःहून आला की बाबा जे झालं त्याच्याबद्दल तो सॉरी म्हणाला आणि पुन्हा राकेश अनुश्रीला जाऊन म्हणतोय की त्याला सांग की मी विसरू शकत नाही, मी नॉर्मल राहू शकत नाही, माझ्याशी बोलू नको. म्हणजे विशालने इथं खरंच त्याचं नावाप्रमाणे मोठं मन दाखवलं, परंतु राकेशचं मन किती संकुचित आहे बघा. गेम मधल्या गोष्टी तो सोडायला तयार नाही. सेम तन्वी सुद्धा गेम मधल्या गोष्टी सोडायला नाहीये तयार आणि बाहेर जाऊन सुद्धा तिला ती दुश्मनी इथं निभवायची आहे विशाल बरोबर, अनुश्री बरोबर. आणि खरं सांगू का, कालच्या एपिसोड मध्ये जी तन्वी बोलली ना की अनुश्रीला ती इतकी जळती अनुश्री बरोबर, कारण अनुश्रीने जो सक्सेस बिग बॉसच्या घराच्या बाहेर सुद्धा जो बघितलेला आहे तो तन्वीने कधीच पाहिलेला नाहीये. आणि तिला त्या गोष्टीचा खूप रिग्रेट आहे की ती अनुश्रीपेक्षा मोठी असून सुद्धा तो सक्सेस आतापर्यंत अचीव करू शकली नाही. आणि तो सक्सेस तिला फक्त बिग बॉस विनर होऊन मिळणार आहे. आणि म्हणून तिचा असा जळफाट चाललेला आहे की अनुश्री पुढे जाऊ नये. दीपालीताईंचं मला इथे खरंच कौतुक करावंसं वाटतं की त्या आता थोड्या काटा करणं त्यांचं बंद झालंय की बाबा आता सगळे आपण फायनलिस्ट आहोत, एका लेवलला आपण आलेलो आहोत आणि सगळ्यांनीच कष्ट केलेलं आहे बघा. सगळेजण मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचलेले आहेत, सगळेजण गेम खेळलेले आहेत. तुम्ही जगला आहात ओके आहे, परंतु गेम तुम्ही सुद्धा खेळले आहात, राकेश बापट आणि तन्वी मॅडम. आणि दीपालीचं मला कौतुक खरंच आहे, कारण तिने शेवटी जे तिघींना पण घेऊन जे मिठी मारली ते खूप छान वाटलं. विशालचं कौतुक आहे, कारण विशालने त्या राकेशची हातमिळवणी केली आणि थोडंसं चांगलं सॉरी वगैरे बोलला, परंतु राकेशने मात्र त्याची संकुचित वृत्ती दाखवलेली आहे. गेम हा गेम सारखा घ्यायला हवं. तिथं तुम्ही संस्कार आणि हे ज्या ठीक आहे संस्कार वगैरे आहेत, परंतु तुम्ही सगळ्यांनी त्याच गोष्टी केलेल्या आहेत. फक्त काय आहे म्हणा ना की एखाद्याची चोरी पकडली गेली म्हणून तो चोर ठरला, एखाद्याचं खोटं पकडलं गेलं म्हणून तो खोटारडा ठरला आणि ज्या लोकांची चोरी पकडली गेली नाही ते म्हणजे सज्जन म्हणून इथं वावरतायत. राकेश सुद्धा खोटं बोललेला आहे. राकेशने खूप वेळा टास्क रद्द केलेले आहेत, खूप वेळा त्यांनी फोडतोड पण केलेली आहे, परंतु या गोष्टी ज्या आहेत ते बिग बॉस मध्ये हायलाईट झालेल्या नाहीये किंवा बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावरती त्या चुगल्या दाखवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या लोकांना असं वाटतं की आम्ही मात्र खूप सज्जन आणि समोरचे लोक जे आहेत टोळीमधले ते मात्र इथं राहण्याच्या योग्यच नाही. कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे हे प्रेक्षक ठरवणार आहेत आणि हे चॅनलचं मॅनेजमेंट ठरवणार आहेत, मेकर्स ठरवणार आहेत. तन्वीला हे ठरवण्याचा काय अधिकार आहे की इथे कोण राहणार आणि कोण नाही राहणार. त्यानंतर आपण पाहिलं की ज्या
दीपाली मॅडम आहेत आणि अनुश्री आहे, त्यांची एक छान एवी दाखवण्यात आली. त्यांना बाहेर बोलवून बरेच लोक त्यांच्या नावाचा जल्लोष करत होते. खूप छान. अनुश्रीला तर खूप छान वाटलं हे बघून, कारण ती म्हटली की हा मोमेंट मी कधीच जगलेला नाही, पहिल्यांदा ती, कारण ही 7-8ची मुलगी आहे, रील्स मधून आलेली आहे उदयाला आणि नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी, असं बिग बॉसने तिचं कौतुक केलेलं आहे. शेरणी असं ते म्हणाले आहेत, किड्या म्हटलेले आहेत. म्हणजे खरंच छोटी मुलगी आहे हो, इथपर्यंत ती पोहोचली, खरंच कमाल आहे तिची. मला वाटते 20-21 वर्षाची मुलगी आणि तिने जो सक्सेस बघितला आहे, कौतुकाची गोष्ट आहे. आणि तिने खूप मॅच्युअर्डली हे हँडल केलेलं आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जशी तन्वी आता अनमॅच्युअर्ड वागते, परंतु जर ही अनुश्री पाहिली तर खूप मॅच्युअर्डली गोष्टी हँडल करते ती. आणि बिग बॉसने सुद्धा तिचं खूप कौतुक केलेलं आहे की प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी, शेरटी, वादविवादाचं केंद्र राहिलेली आहे, तोडीस तोड उत्तर देणारी आणि कुणाच्याही सावलीत ती थांबलेली नाही. स्वतःचा प्रकाश तिने स्वतः शोधलेला आहे आणि तिची शेरणीची झुंज ही एकाकीच असते असं बिग बॉस म्हणाले आहेत. आणि तिच्या खेळानेच तिने सगळं उत्तर दिलेलं आहे. तिने बोललेलं नाही, तर तिच्या खेळाने उत्तर दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की तिची प्रत्येक वेळी जे बोलली जाते की इंडिव्हिज्युअल प्ले तिने केलेला आहे. कुठेही ग्रुपमध्ये जरी राहिली, ती कुणाच्या छत्रछायेखाली राहिलेली नाहीये. तिने इंडिव्हिज्युअल गेम दाखवलेला आहे. तिने चुका केल्या, पण तिने त्या कबूल सुद्धा केल्या. स्वतःशी प्रामाणिक राहिली, स्वतःसाठी खेळली आणि तिला कुणाला इम्प्रेस करायचं नव्हतं, तिला फक्त स्वतःसाठी खेळायचं होतं. तिचा प्रवास कठीण होता आणि तिच्या प्रवासामध्ये खूप गोष्टी दाखवल्या गेल्या की तिला ड्युटी करायची नव्हती, तिने स्टोरी सोडली, चोऱ्या केल्या आणि खूप गोष्टी तिने केल्या, परंतु तरी पण ती स्वतःशी प्रामाणिक राहिली, या खेळाशी प्रामाणिक राहिली. इंडिव्हिज्युअल गेम तिने दाखवला. विशाल बरोबरचं तिचं इमोशनल नातं जे आहे ते दाखवण्यात आलं. आईच्या पत्रासाठी तिचं रडणं दाखवण्यात आलं आणि तिचं एकट्यामध्येच रडणं, जे तिने कुणालाही दाखवलं नाही की ती एकट्यामध्येच रडायची. आणि राखीने तिला जे कामावर मी अशा लोकांना ठेवणार असं जे म्हटलं, ते क्षण तिचे दाखवले गेले. कुणी तिला क्लासलेस म्हटलं गेलं प्राजक्ता ताईकडनं. आणि खूप गोष्टी तिने सहन केल्या. तिची आई आल्यानंतर तिने रडली नाही, या गोष्टी सुद्धा हायलाइट झाल्या, परंतु ती रडली नाही कारण तिच्या आईला तिला कुठेतरी उदास पाहायचं नव्हतं, म्हणून ती रडली नाही. तिचं कॅप्टन बनणं, फिनालेचा तिचा टास्क, खूप गोष्टी खूप छान तिच्या ह्या जर्नीमध्ये दाखवल्या गेल्या. अनुश्रीने सुद्धा महाराष्ट्राचं खूप धन्यवाद मानलेले आहेत की बाबा मी जशी आहे तसं तुम्ही स्वीकारलं मला, कारण तिचा ॲटिट्यूड जसा आहे की मी आहे तशी आहे, स्वीकारा किंवा सोडून द्या. आणि तिने महाराष्ट्राला खूप महान म्हटलेलं आहे की मला तुम्ही माफ केलं आणि मला तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात, याच्याबद्दल ती खूप आभारी प्रकट केलेला आहे. खूप छान वाटलं तिला, कारण हे प्रेम तिला जे मिळालं आणि एवढा तो स्पेशल फील बिग बॉसने करून दिला, त्याच्याबद्दल तिने थँक्यू म्हणलेला आहे बिग बॉसला. तुमचा बॉन्ड कुठे झाला, हे जे वाक्य आहे तर बिग बॉसने सांगितलं की तुम्ही सांगा की माझा बॉन्ड बिग बॉसच्या घरात सीझन 6 मध्ये झाला. खरंच खूप छान वाटलं मला हिची जी एवी बघून. दीपाली ताई इथपर्यंत पोहोचल्या, काटा गँग मुळे पोहोचल्या. खरं तर कुठेतरी दीपालीच्या ऐवजी इथे साखर कारंडे जो हा तो डिझर्व करत होता असं मला वाटतं. परंतु ठीक आहे, दीपाली ताईंचा इतका गेम नव्हता, परंतु त्या एक माणूस म्हणून चांगल्या आहेत हेच कुठेतरी हायलाईट झालेलं आहे. हळव्या आहेत, मनाने हळव्या आहेत. रणरागिणी असं नाव त्यांना देण्यात आलं आणि त्यांचे एक असे चॅप्टर दाखवण्यात आले. स्वाभिमानी, रणरागिणी, मायाळू, आईचं रूप त्यांचं बऱ्याच वेळा आपल्याला दिसलं आणि इथपर्यंत त्या पोहोचल्या. सौंदर्यवती आहेत आणि मस्ती करण्याचे त्यांचे काही फुटेज दाखवण्यात आले, भांडणाचे दाखवण्यात आले. पुन्हा त्यांचे जे चॅप्टर होते त्याच्यामध्ये दोस्ती, राकेशची त्यांची दोस्ती दिसलेली आहे. काटा ग्रुप कसा तयार झाला हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि मायाळू, प्रभूची आई, रेवाला माया लावणारी, राजकारणामध्ये त्यांनी कशी आग लावलेली आहे, कसं लोकांना पोक केलेलं आहे आणि असा हा दीपालीचा गेम तिच्या एवी मध्ये दाखवण्यात आलेला आहे. नॉमिनेशन मध्ये त्यांना बऱ्याच वेळा कटपुतली म्हटलं गेलं आणि नंतर शेवटची जी गोष्ट होती की तन्वीने त्यांच्यावरती ज्या पद्धतीने त्यांना बिहेव केलं, त्यांना बॉन्ड नाही म्हणून जे म्हटलं गेलं, त्याच्यामुळे हळव्या झालेल्या ज्या दीपाली ताई आहेत त्या दाखवल्या गेल्या. त्यांचं इमोशनल रूप दिसलं, एक फॅमिली वुमन दिसली आणि अशी ही स्ट्रॉंग प्लेयर दीपाली. खूप कठीण होतं हे सगळं असं म्हणते. हा 3 महिन्यांचा प्रवास होता. मागे वळून पाहताना, म्हणजे मी आता मागे वळून पाहणार नाही, रणरागिणी दीपाली सय्यद असं त्यांचं जे वर्णन आहे बिग बॉसने केलेलं आहे. दोघींच्याही एवी मला आवडल्या, पण अनुश्री
खूप छान मला अनुश्री जी आहे ती स्वाभिमानी आणि एक शेरनी जे नाव आहे ना ते खरंच आहे. एक शेरनी एकटीच चालते, स्वतःच्या डोलामध्ये चालते, स्वतःच्या तालामध्ये चालते आणि मला खरंच अनुश्रीचं खूप कौतुक आहे. पर्सनली मला खूप आवडते कारण तिचा गेम कसाही असू दे, एक माणूस म्हणून ती खूप वेगळ्या लेवलची आहे, खूप मॅच्युअर्ड आहे असं मला वाटतं. आणि कालचा एपिसोड मला आवडलेला आहे. आजच्या एपिसोडमध्ये आता बाकीच्या 3 लोकांच्या एव्ही दाखवण्यात येतील, त्याबद्दल आपण नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये बोलूयात. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि आपल्या या चॅनलला सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.